सर सध्या साखरेचे भाव वाढलेले आहे. मोदी सरकारचा भाव वाढलेले काय नाही देतो. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती अर्थकारणावर मोठा तणाव पडत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पेट्रोल डिझेलसह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतानाच आता साखरेच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. साखर ही प्रत्येक घरात दररोज वापरली जाणारी अत्यावश्यक खाद्यवस्तू आहे. मात्र गेल्या काही दिवसात साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने विशेषतः महिला भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात साखरेच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही पुरवठा वाढवण्यासाठी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. अशातच महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना साखरेच्या वाढत्या भावासंदर्भात प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देणे टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या मनात गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. साखरेसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असताना सरकार यावर स्पष्ट भूमिका का घेत नाही? भाजप सरकार दरवाढीच्या विरोधात ठोस पावले उचलणार की वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावरून विरोधक आता मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा कधी मिळणार हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. दरवाढीवर सरकारचे मौन नेमके काय दर्शवते? सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारा हा महागाईचा फटका कधी थांबणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सर सध्या साखरेचे भाव वाढलेले आहे. मोदी सरकारचा भाव वाढलेले काय नाही देतो. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.